गुड मॉर्निंग. परत एकदा आपलं सहर्ष असं स्वागत. आणि आपण याच्यामध्ये आता प्रॉब्लेम जे आहेत ते प्रॉब्लेम पाहिलेले आहेत. काही प्रॉब्लेम्स आपण आता अजून एकदा पाहणार आहोत. त्याच्यामध्ये बघा, मुळात आपल्याला मेथड जे आहेत त्या मेथड तर माहीत झालेल्याच आहेत. आणि त्या मेथडचे काही प्रॉब्लेम सोडवून पुस्तकात दिलेले आहेत. तर फायनल अकाउंटसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्टेप्स माहीत पाहिजेत की बाबा आता आपण भले पार्टनर्स कॅपिटल अकाउंट समजून घेतलं कारण नवीन भाग होता, परंतु त्याची स्टेप अशा आहेत की पहिल्यांदा जर्नल एंट्रीवरनं सबसिडी बुक तयार होतील. त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ लेजर होईल. लेजरवरनं ट्रायल बॅलन्स होईल. ट्रायल बॅलन्सवरनं मग आपल्याला आता फायनल अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. तर त्या फायनल अकाउंटमध्ये कुठले कुठले अकाउंट आहेत? एक आहे ट्रेडिंग अकाउंट, दुसरं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि हे तिसरं अकाउंट नसून हे आहे बॅलन्स शीट स्टेटमेंट. हे काय आहे? स्टेटमेंट आहे. ओके. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करता येईल तर हे सगळं तयार करता येऊ शकेल. मग आता काय करावं लागेल आपल्याला बघा ह्याच्यामध्ये. तर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट कशावरनं आपण प्रिपेअर करणार आहे? तर ट्रायल बॅलन्सवरनं. आणि या ट्रायल बॅलन्सबरोबर आपल्याला अजून एक माहिती मिळते, त्याला म्हणतो आपण ॲडिशनल इन्फॉर्मेशन. काय म्हणायचं त्याला? ॲडिशनल इन्फॉर्मेशन. ओके. किंवा त्याला ॲडजस्टमेंट असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? ॲडजस्टमेंट. ओके. मग आता आपली पहिली जबाबदारी काय आहे तर आपल्याला याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय, आणि मग आपल्याला बॅलन्स शीट म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. ओके. तर त्यासाठी मी काय करतो, पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटकडे जातो. ट्रेडिंग अकाउंटचा अर्थ काय? तर ट्रेडिंग अकाउंट हे सगळ्यात पहिल्यांदा नॉमिनल अकाउंट आहे. कसला अकाउंट आहे? नॉमिनल. नॉमिनल अकाउंटचा लक्षात येतो का भाग? नॉमिनल अकाउंट म्हणजे जिथं इन्कम किंवा एक्सपेन्सेस किंवा गेन किंवा तिथं जो काही केलेला खर्च असेल तो खर्च, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आता ह्याच्यामध्ये बघा, ट्रेडिंग अकाउंटचे जी आर बाटले बॉय यांनी एक व्याख्या केली आहे. ते काय म्हणतात? द ट्रेडिंग अकाउंट इंडिकेट्स द रिझल्ट ऑफ बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स. वाईल प्रिपेरिंग धिस अकाउंट द जनरल एस्टॅब्लिशमेंट चार्जेस आर इग्नोर्ड अँड ओनली द ट्रान्झॅक्शन रिलेटिंग टू द गुड्स आर इन्क्लुडेड. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटला फक्त गुड्स रिलेटेड ट्रान्झॅक्शनचीच नोंद होते, बाकी काही कशाची नोंद केली जात नाही. म्हणजे थोडक्यात काय? गुड्स रिलेटेड म्हणजे काय? बाईंग, सेलिंग ऑफ गुड्स. बाईंगवरचा एक्सपेन्सेस, सेलिंग आणि सेलिंगवरचा एक्सपेन्सेस, या दोनच गोष्टी जास्त आपल्याला काय केलं जातात? गुड्स रिलेटेड ॲक्टिव्हिटीज आर मेंटेन ऑर रजिस्टर्ड इन ट्रेडिंग अकाउंट. हे आपल्याला क्लिअर कट माहीत पाहिजे. आता आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा त्या ट्रेडिंग अकाउंटचा नमुना म्हणजे प्रोफार्मा प्रिपरेशन करायचं आहे. तर तुम्ही बारकाईने बघायचं. काय करायचं? वरती लिहिलं जाईल ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड. इयर एंडेड. आणि इयर एंडेड लिहिल्यावर तिथं असं लिहिलं जाईल की 31 मार्च वर्ष आपलं 31 मार्च असतं ना. काय मग समजा 2000 असेल
2021 असेल, काय असेल ते वर्ष, हां असं. आणि डेबिट बाजू आणि क्रेडिट बाजू अशा दोन बाजू. डेबिटला 1, 2 आणि 3 कॉलम, क्रेडिटला 1, 2 आणि 3 कॉलम. म्हणजे डेबिट आणि क्रेडिटला मिळून 6 कॉलम असतात. त्यातला पहिला पर्टिक्युलर, दुसरा अमाऊंट फर्स्ट, अमाऊंट सेकंड, पर्टिक्युलर, अमाऊंट फर्स्ट, अमाऊंट सेकंड असे कॉलम असतात. ओके. आणि आता या कॉलमबरोबर आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे, ती म्हणजे काय तर याच्यामध्ये या अकाउंटची जी सुरुवात आहे, ट्रेडिंग अकाउंटची सुरुवात ही ओपनिंग स्टॉकने होते. कशाने होते? टू ओपनिंग स्टॉक. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येतात पर्चेसेसमधून वजा करायचे रिटर्न आउटवर्ड किंवा परचेस रिटर्न, काय म्हणतो आपण त्याला, परचेस रिटर्न. आणि मग वजाबाकी करून बाहेर आलेले अमाऊंट आपल्याला आउटर कॉलमला लिहायचे. त्याच्यानंतर कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्डचा अर्थ आहे की वाहतूक, म्हणजे माल वाहतुकीचा जो काय खर्च आहे, म्हणजे कच्चा माल आणण्याकरता इनवर्ड तो खर्च, फ्रेट भाडं, डॉक चार्जेस म्हणजे त्या डॉकवरती जे काही खर्च केला असेल हा माल साठवण्यासाठी का घेऊन येण्यासाठी, म्हणजेच बंदरावरचा खर्च, कस्टम ड्युटी, बंदरावरती कस्टम ड्युटी लागली जाते, किंवा वेजेस प्रोडक्टिव्ह, मॅन्युफॅक्चरिंग वेजेस अँड सॅलरी. तर बघा शब्द वेजेस पहिल्यांदा आहे आणि नंतर सॅलरी आहे. वेजेस अगोदर असेल तर ट्रेडिंग अकाउंट. इम्पोर्ट ड्युटी, कोल, कोक, गॅस, मोटिव्ह पॉवर, कारण कच्चा माल पक्का माल रूपांतर करण्यासाठी लागणारा खर्च है ना, मग मालाच्या संदर्भातला खर्च आला. त्याच्याबरोबर परत काय खर्च आहे बघू आपण, तर याच्यामध्ये बघा रॉयल्टी, परचेस प्रोडक्शन. रॉयल्टी म्हणजे हा पण कच्च्या मालावरती लागणारा एक महसुली कर आहे. त्याच्यानंतर प्रायमरी पॅकेजिंग चार्जेस, फॅक्टरी लाईटिंग अँड हिटिंग, फॅक्टरी रेंट अँड रेट्स, फॅक्टरी इन्शुरन्स, वर्क मॅनेजर सॅलरी आणि मग ग्रॉस प्रॉफिट. आता ग्रॉस प्रॉफिटचं सूत्र कसं असतं, ह्या क्रेडिट बाजूमधून जेव्हा डेबिट बाजू वजा केली जाते तेव्हा तो ग्रॉस प्रॉफिट असतो, आणि डेबिट बाजूमधून जेव्हा क्रेडिट बाजू वजा केली जाते तेव्हा तो ग्रॉस लॉस असतो. आलं का लक्षात? हे डेबिट बाजू तुम्हाला पाठ करायची आहे. आता क्रेडिट बाजूला काय आहे, तर क्रेडिट बाजूला पहिला आयटम आहे काय, सेल्स. त्याच्यातनं सेल्स रिटर्न वजा करायचं. सेल्स रिटर्न वजा केले आलेली रक्कम बाहेर लिहायची. त्याच्यानंतर गुड्स लॉस्ट बाय फायर, गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, गुड्स लॉस्ट इन ॲक्सिडेंट, गुड्स विड्रॉन बाय पार्टनर, क्लोजिंग स्टॉक आणि ग्रॉस लॉस कॅरीड डाऊन. अशा पद्धतीने हे ट्रेडिंग अकाउंट आहे. हे तुम्हाला पाठ करायचं आहे आणि हे 3 वेळा तुमच्या वहीत लिहायचं आहे. किती? 3 टाइम्स रायटिंग करायचं आहे. पाठ पण करायचं आहे. काय करायचं आहे? पाठ पण करायचं आहे, 3 टाइम्स रायटिंग पण करायचं आहे. ओके. पुढं त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसुद्धा नॉमिनल अकाउंट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसुद्धा काय आहे? नॉमिनल अकाउंट आहे. म्हणजे इथं सुद्धा खर्च आणि एक्सपेन्सेस येणार आहेत. पण इथं मात्र हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला नेट प्रॉफिट आणि नेट लॉस येईल. तिथं मगाशी आपण GP बघितला, ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉस बघितला. पण इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला मात्र नेट लॉस नेट प्रॉफिट असणार आहे. हे लक्षात घ्या. आता ह्याची जी बाजू आहे ती नेट प्रॉफिट नेट लॉसचा विचार केला तर आपल्याला डेबिट बाजू जी आहे ती एक्सपेन्सेस आहे किंवा लॉसेस आहेत. क्रेडिट बाजू जी आहे
ते इन्कम आहे किंवा गेन आहे. तर हा आपल्याला याचा नमुना दिसतो प्रो फार्मा. बघा काय लिहिलं आहे. आर.एन. कार्टर याची व्याख्या पण आहे. काय म्हणतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अन अकाउंट into which all gains and losses are considered in order to ascertain the excess of gain over the losses of vice versa. आता कसं आहे, इयर एंडेडमध्ये पुढं काय येणार, ऑटोमॅटिक 31 मार्च काय असेल ते वर्ष. डेबिट बाजूला एक्सपेन्सेस आहेत सगळे एक्सपेन्सेस, आणि क्रेडिट बाजूला सगळे इन्कम आहेत आणि गेन पण आहे. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघूया, डेबिट बाजू बघू. तर डेबिटला काय काय खर्च आहेत. पहिला सॅलरी, वेजेस, रेंट, इन्शुरन्स. इथं बघा रेंट रेट्स आहे. फॅक्टरी रेंट, फॅक्टरी इन्शुरन्स, फॅक्टरी सॅलरीज नाही आहे, साधा. म्हणजे हा जो आहे तो नॉमिनल एक्सपेन्सेसमधला हा रिकरिंग नेचर एक्सपेन्सेस आहे. पण हा कोणता आहे खर्च, हा महसुली खर्च आहे. कोणता खर्च आहे, महसुली खर्च. आपण याला म्हणतो असतो, ह्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणायचं. कसला एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. पण रेव्हेन्यूमधला कसला आहे, हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. कसला, इनडायरेक्ट. नीट शब्द लक्षात घ्या, इनडायरेक्ट म्हणजे हा उत्पादनाशी संबंधित नसलेला खर्च आहे. ओके, मग त्याच्यानंतर काय तो इन्शुरन्स, इलेक्ट्रिसिटी, टेलिफोन, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, डिप्रिशिएशन ऑन असेट, लोडिंग चार्जेस, ऑडिट फीज, एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर रिपेअर्स अँड रिन्युअल्स, इंटरेस्ट ऑन लोन, सनरी अँड मिसलेनियस एक्सपेन्सेस. कन्व्हेन्स म्हणजे वाहतुकीचा खर्च, म्हणजे वाहतूक म्हणजे फिरण्याचा खर्च, थोडक्यात प्रवास खर्च. लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट, लॉस बाय ॲक्सिडेंट, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. त्याच्यानंतर कमिशन अलाउड, गिवन, डिस्काउंट अलाउड, अलाउन्सेस, ॲडव्हर्टाइजमेंट, कॅरेज आउटवर्ड, इनवर्ड नाही आउटवर्ड आहे. हा कॅरेज काय आहे, आउटवर्ड आहे. नीट समजून घ्या, या आयटम डोक्यात ठेवा. सेल्स चार्जेस. त्याच्यानंतर सेल्स चार्जेस नंतर बघा बॅड डेट्स, एक्सपोर्ट ड्युटी, टॅक्सेस, जनरल एक्सपेन्सेस, ट्रेड एक्सपेन्सेस, लीगल चार्जेस, प्रोफेशनल चार्जेस, बँक चार्जेस, सॉलिसिटर्स फीज, सेकंडरी पॅकेजिंग चार्जेस, लॉस ऑन सेल ऑफ फिक्स्ड असेट. हा एक आयटम खूप महत्त्वाचा आहे, म्हणून हे डोक्यात ठेवायचं तुम्हाला. फिक्स असेटवरचा लॉस आला म्हणजे समजा धरून चाला फिक्स असेट आहे फर्निचर, आणि फर्निचरची किंमत आहे 10,000 रुपये आणि विक्री झाली 9,000 रुपयाला. याचा अर्थ 1,000 रुपये लॉस झाला ना, तो लॉस इथं येणार. त्याच्यानंतर नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, करंट अकाउंट. हा नेट प्रॉफिट आहे. जसं मगाशी मी सांगितलं ना की नेट प्रॉफिट कसा येतो. नेट प्रॉफिट जो आहे तो नेट प्रॉफिट काय होतो, जेव्हा क्रेडिट बाजूमधून डेबिट बाजू वजा केल्यानंतर नेट प्रॉफिट येणार. ओके, आणि डेबिट बाजूमधून क्रेडिट बाजू वजा केल्यानंतर नेट लॉस येणार. हे डोक्यात ठेवा तुम्ही. आता काय, आता बघा हे क्रेडिट बाजूला काय काय येणार, ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन म्हणजे जो की तिकडनं आलेला, आणि इकडे डेबिटला ग्रॉस लॉस ब्रॉट डाऊन करायला पाहिजे होतं. ग्रॉस लॉस ब्रॉट डाऊन सुरुवातीला करायला पाहिजे, मग पहिले एक वाक्य त्यासाठी ठेवायचं. त्याच्यानंतर कमिशन रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, रेंट रिसिव्ड, सनरी मिसलेनियस एक्सपेन्सेस, प्रॉफिट ऑन सेल ऑन असेट, नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू द हे सगळे इन्कम आहेत. सगळे इन्कम आहेत हे आपल्याला असे डोक्यात ठेवायचे, आणि त्याच्यावरनं मग ह्या नेट लॉस का नेट प्रॉफिट येईल ते आपल्याला काय करायचं. आता तुमचं काम काय आहे, सध्या तुम्हाला हे किती वेळा लिहायचं, 3 टाइम्स लिहायचं वहीत तुमच्या, आणि पाठांतर करायचं. काय करायचं आहे, पाठांतर. आणि ज्या दिवशी पाठ होईल त्या दिवशीच आपण पुढं जाणार, त्याच्या अगोदर कुठंही जाणार नाही. धन्यवाद.